अहोंनी मला सगळ्या कामातना स्वावलंबी बनवले. ते म्हणतात मी कधी-कधी 4-4 दिवस नसले का तुला कोणतीच अडचण पडू नये, कारण मुलं आणि मी व्यवस्थित म्हणजे तुला हँडल करता आले पाहिजे. त्यामुळे मग सगळं शिकवलं बघा. मग आता इथं पैसे काढायला पण मला अगोदर खूप भीती वाटायची, पण आता काही वाटत नाही. मग बाजारात जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आता कुठं-कुठं शेतकऱ्यापाशी स्कॅनर वगैरे नसतो. त्यामुळं मग कॅश तर लागतेच बाजारात जाण्यासाठी. मग तिथं पैसे काढले. मग मी आणि आणू गेलो बाजारात. आरवला पण सोबत घेऊन गेलतो, कारण बाजार जवळच असतो. मग आम्ही गेलो का हा पाठीमागं खेळतो आणि मग नंतर काहीतरी लागलं का ते पुन्हा आल्यावर आम्हालाच मग ओरडा भेटतो. मग मी सोबतच घेऊन जाते दोघांना पण. आता जवळ असल्यामुळं, अगोदर लांब होता त्यामुळे दोघांना घेऊन जात नव्हते. मग भाजीपाला वगैरे सगळा घेऊन आलो. आल्यावर लगेच भाजीपाला सगळा वेगवेगळा करून ठेवला, कारण लगेच फ्रीजमध्ये पण ठेवून द्यायला लागतोय आणि पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी असते. मग माझ्याकडं कोथिंबीर पण निवडून ठेवली नव्हती. अगोदरची एका अहोंनी आणली होती पेंडी, कारण खेड्यात गेल्यावर खूप छान होती. मग सगळा फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवून दिला आणि आणून इथे संध्याकाळी भांडे घासले, खूप पडले होते. मग बाजरीच्या भाकरी केल्या. असा होता आजचा दिवस. चला तर बाय.